केळीच्या सालाची भाजी। ही तर आता मी केळी कापली आहे, मस्त केळीची सालं आता मस्त की उखडाड टाकायची। आता ही केळीची भाजी म्हणजे केळीची जी सालं आहेत मी मस्तपैकी उखडाड ठेवली आहेत। उखडल्यानंतर थोडं थंड होऊन द्यायची आणि मस्त पिळायची। ही अशी केळीच्या मला उकळी फुटली आहे। मी आता गॅस बंद करत आहोत। आता थोडं थंड होऊन द्यायचं आणि मस्तपैकी पिळायचा। मी आता इथे पॅन मध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मी टाकत आहे जिरा, आणि मोहरी। मस्त एक तडतड येऊन देते, मग त्याच्यामध्ये टाकत आहे आता मी लसूण, नंतर टाकत आहे कांदा, आता हे मिश्रण मी मिक्स करत आहे। याच्यामध्ये मसाला आहे, मला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे घेतले, हळद पण जेवढी पाहिजे त्याप्रमाणे घेतले, आणि याच्यामध्ये मी मीठ टाकले आहे आधीच। आता मी हे मिक्स करत आहे चांगल्या प्रकारे। हा मस्त की आता मिक्स झालेला आहे, आणि आता मी कांदा वगैरे मस्त परतून घेत आहे। आता हे मिश्रण मी टाकत आहे। ही अशा प्रकारे झाली केळीच्या सालाची भाजी। तुम्ही मस्त आहे की भाकरीमध्ये खाऊ शकता आणि चपाती सोबत पण खाऊ शकता, खूप टेस्टी लागते।